नमस्कार. मी अनिता देवकर, शांतिवन वृद्धाश्रम, शांतिवन मेंटल हेल्थ केअर सेंटरची संचालिका. आज माणुसकीचा आवाज या यूट्यूबच्या चॅनलमधून सगळ्यांचं स्वागत. आज शिप्रा ही माझी खूप जवळची बहीण, मैत्रीण आणि आईसुद्धा, अशी खूप घट्ट नातं जुळलेली आहे अशी कहाणी आहे. या चॅनलच्या निमित्ताने आम्ही आज प्रत्येकाची कहाणी जगासमोर मांडणार आहोत. प्रत्येकाचे माणुसकीचा आवाज, प्रत्येकाच्या आयुष्यात घडामोडी घडलेल्या असतात, काही ना काही गोष्टी असतात की ज्या अस्मरणीय असतात, न विसरणाऱ्या असतात. अशा या ताईंची आज मी कर्मकहाणी जगासमोर मांडणार आहे. नमस्कार शिप्राताई, आज तुमचं स्वागत. आज आपण तुमची जी काही कहाणी आहे आज या जगासमोर मांडणार आहोत. तर तुमचं नाव, जन्म आणि एज्युकेशन, मला थोडी माहिती हवी त्याबद्दल. तर तुमचा जन्म कुठे झाला, तुमचं एज्युकेशन कुठपर्यंत झालं आणि तुमच्या आयुष्यात जसं की तुम्ही सांगितलं आईवडिलांची साथ खूप काही लाभली नाही, तर आईवडिलांची साथ तुमची कुठपर्यंत लाभली याची थोडीशी मला माहिती हवी आहे. माझं नाव शिप्रा प्रभाकर चव्हाण आणि माझा म्हणजे जन्म झाला मुंबई सेंट्रलला. मुंबई सेंट्रलला तेव्हा माझी आई आणि वडील दोघेही होते आणि त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर आई जुन्नरला शिफ्ट झाली. त्याच्यामुळे माझं बालपण गेलं जुन्नरला. 1ली ते 4थी माझं बालपण गेलं जुन्नरला. आणि जुन्नरला माझे सर्व नातेवाईक, माझे मामा, इतर सर्वजण एकत्र फॅमिली होती आणि सर्वजण येत जात होते. म्हणजे एकदम आनंदात माझं बालपण गेलं. शिक्षण माझं जे माध्यमिक शिक्षण आहे ते भिवरीला म्हणजे आजोबांच्या गावी गेलं. आजोबांचा तिथे छोटासा दवाखाना होता आणि आजोबा म्हणजे गोळ्या वगैरे देणे किंवा म्हणजे जे गावकरी मंडळी आहे त्यांच्यामध्ये एक प्रसिद्ध म्हणजे असे डॉक्टर होते. 13 वर्षापासून ते तिथेच प्रॅक्टिस करत होते. भिवरी या गावी त्यांचा दवाखाना होता आणि खूप छान प्रकारे त्यांनी माझं बालपण म्हणजे माझं पालन पोषण केलं. मला सर्व गरजा माझ्या पुरवल्या आणि कधी असं मला कुठली गोष्ट मागायची गरज पडली नाही. पण इतके प्रेमळ आणि सुंदर आजी आजोबा मला लाभले. मग त्याच्यानंतर माझी आई पण माझ्या बरोबरच राहायची. पण म्हणजे तिच्या लाईफमध्ये तिला पप्पांचं प्रेम न मिळाल्यामुळे किंवा तिच्या लाईफमध्ये तिला लहानपणीचं म्हणजे असं थोडक्यात म्हणजे तिच्या वडिलांना थोडासा त्रास होता. मग त्या गोष्टीचा तिच्यावर इफेक्ट झाला किंवा ती थोडी अबोल होती. मग त्याच्यामुळे तिचं लाईफ जरा, आज मला असं वाटतं की तुमच्यासारखे व्यक्ती जर तेव्हाच भेटले असते तर आज ती जगली असती. म्हणजे एकदम म्हणजे असं आज फील होतं की आज ती असायला पाहिजे होती. पण म्हणजे तिचं लाईफ आणि माझं लाईफ ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. ती खूप छान म्हणजे तिला जे मिळालं त्याच्याही पेक्षा 10 पटीने मला खूप चांगलं लाईफ मिळालं. म्हणजे असं माझी आई होती. त्याच्यानंतर माझं जे शिक्षण झालं ते फतेचंद जैन कॉलेजला चिंचवडला झालं. 11वी-12वी चिंचवडला. माझे मामा होते, मामी होती. मामी नर्स असल्यामुळे मामींचा ओढा पण म्हणजे नर्सिंगकडे जास्त होता आणि करिअर आणि घर त्या एकदम छान एकदम व्यवस्थित सांभाळायच्या आणि आमच्यावर मायाही तेवढीच करायच्या. खूप प्रेमाने त्यांनी मला शिक्षण दिलं. आजी पण नर्स होती, आजोबा पण डॉक्टर होते. त्यामुळे त्या फील्डकडे मला बघायचा दृष्टिकोन असा होता की आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं पुढे सक्सेस मिळेल किंवा आपण चांगल्या गोष्टी म्हणजे करत जाऊ आणि एक चांगलं आपल्याला साधन पण चांगलं निर्माण होईल. अशा दृष्टिकोनातनं मी नर्सिंगचा चॉईस केला आणि मामींनी माझ्या शिक्षणाचे पैसे भरले आणि मामींनी मला चांगल्या प्रकाराने शिकवलं. मला सर्व प्रकारची मदत मामींनी केली आणि मामांनी पण त्याला सपोर्ट केला. आणि माझं शिक्षण झालं नर्सिंगचं KEM हॉस्पिटलला. मग तिथे विभा मॅडम, काळे मॅडम, गणराज मॅडम अशा प्रेमळ शिक्षिका मला मिळाल्या की ज्यांनी माझं करिअर उभं केलं. जेव्हा तू शिप्रा हॉस्पिटलमध्ये काम करत होती, जसं की तू KEM हॉस्पिटलमध्ये काम करत होती, KEM हॉस्पिटलमध्ये नोकरी केल्यानंतर तुला जसं की तू सांगितलं मी ट्रान्समध्ये जायचे आणि आईला सिझोफ्रेनिया डायग्नोस केलं होतं
आई या जगात नाही आहे, लहानपणीच तुझी आई गेली आणि तू खूप सेवा पण केली आईची. पण जेव्हा सिझोफ्रेनिक तुला पण डायग्नोस झालं तेव्हा तुला, जसं की तू म्हणालीस, मी हॉस्पिटलमध्ये काम करताना मला कानावर वेगवेगळे आवाज यायचे. मला जेव्हा हॉस्पिटलची टीम माझ्यासमोर यायची की त्यांच्या रूपामध्ये तुला राजे महाराजांचे भास व्हायचे, हे तू सांगितलंय. मला थोडक्यात त्याबद्दल थोडीशी माहिती सांग की भास म्हणजे नेमकं तुला काय व्हायचं आणि काय त्रास व्हायचा. आणि त्याच्यानंतर सडनली आई 2011 साली गेली. 2011 साली ती गेल्यानंतर पण तिच्यामध्ये तिला स्किझोफ्रेनिया असा डायग्नोसिस केला होता डॉक्टरांनी. म्हणजे तो थोडा अनुवंशिकच प्रकार होता आमच्या घरामध्ये. तर तिचं म्हणजे हे झालं, काय म्हणजे डेथ झाली सडनली. तर त्याचं डिप्रेशन मला येऊन मग मला म्हणजे असे सुरुवातीला भास व्हायला लागले किंवा मी हॉस्पिटलला मी जॉईन केलं. म्हणजे मी ओटीला सर्व्हिस करत होते. ओटीला पण मी सर्जरी म्हणजे काय, ऑपरेशन थिएटर. ऑपरेशन थिएटरला मी जेव्हा म्हणजे काम करत होते तेव्हा मला सडनली म्हणजे असे कानात आवाज यायचे किंवा जुन्या काळातल्या गोष्टी दिसायच्या किंवा मी भूतकाळात जायची. आणि त्या गोष्टीतनं खरं तर चांगलंच घडलं, पण त्या गोष्टींचा सतत त्रास होत असल्यामुळे मी ते जॉबवर कॉन्सन्ट्रेशन करू नाही शकले. पण एक विचारायचं होतं, जेव्हा तू भिवरीमध्ये होती, भिवरीतून तू चिंचवडला कशी काय गेली आणि कोणामार्फत गेली? कुणी नेलं? मामांनी नेलं का? आजोबा वारल्यानंतर तुम्ही गेलात? हो, आजोबा वारल्यानंतर मी भिवरीतनं चिंचवडला गेले. म्हणजे कसं झालं, नाही, भिवरीला स्वतःचं घर नव्हतं, फक्त एक छोटासा दवाखाना होता. दवाखाना इन द सेन्स भाड्याच्या घरातच त्यांचा दवाखाना होता. आणि गराड्याला म्हणजे त्यांचं प्रॉपर जन्मगाव गराड्याला त्यांचं घर होतं स्वतःचं, पण त्यांनी त्यांच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस ते सेल केलं. त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे स्वतःची प्रॉपर्टी नव्हती. पण म्हणजे बाकीचे त्यांचे जे भाचे आहेत किंवा इतर जे नातेवाईक आहेत त्यांना त्यांनी सपोर्ट केला, त्यांना वाढवलं. मग ते थोडे त्यांच्या आयुष्यात पुढे गेल्यानंतर त्यांनी स्वतःची घरं घेतली, सगळे चांगल्या हुद्द्यावर गेले आणि चांगलं म्हणजे लाईफ त्यांनी सेटल केली. म्हणजे त्यांच्या हाताखालून जे माणसं गेली त्यांनी एकदमच खूप चांगल्या प्रकारे लाईफ सेटल केलं त्यांनी. म्हणजे मी जेव्हा नर्सिंग चालू केलं, म्हणजे सुरुवातीला मी पेपरमधली ऍड बघून गेले होते नर्सिंगचे ऍडमिशन घ्यायला. तेव्हा मला मार्क्स जरा कमी होते, 58% होते. मग त्याच्यानंतर ठरवलं की नर्सिंगच करायचं आहे आपल्याला. जेव्हा हे निश्चित झालं की नर्सिंगच करायचं आहे, त्याच्यानंतर मी हॉस्पिटल बघितले. मग KEMची ऍड आली होती की नर्सेस हव्या आहेत म्हणून, म्हणजे त्यांची भरती चालू होती. मग अशा वेळी मग मामीचं मार्गदर्शन घेऊन मी नर्सिंग स्टार्ट केलं. आणि KEMला आमची लेखी परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यात सिलेक्ट होऊन मी नर्सिंगला तिथे सुरुवात केली. मग 2 वर्ष त्याच्यानंतर नर्सिंग म्हणजे 3.5 वर्षाचा कोर्स व्यवस्थितरित्या कम्प्लीट करून चांगल्या मार्काने पास होऊन मग म्हणजे 2 वर्ष त्याच्यानंतर जॉब केला मी ओटीमध्ये ऑपरेशन थिएटरला. आणि ऑपरेशन थिएटरला जेव्हा जॉब करत होते तेव्हा या आजाराची मला सुरुवात झाली. म्हणजे कानात सडनली असे जुन्या काळातले किंवा भूतकाळातले आवाज यायचे आणि त्या अनुषंगाने मी त्या मार्गाने मी निघून जायचे, घरातनं बाहेर निघून जायचे किंवा मग मी म्हणजे जात होते असे. तर म्हणजे त्या टाईपचा मला तो त्रास झाला. आणि मग त्याच्यामध्ये मला जुन्या काळातल्या वस्तू दिसणे किंवा वास्तू दिसणे किंवा राजे महाराजांचे भास होणे किंवा असा आवाज यायचा सडनली. तर त्या गोष्टी होत होत्या. पण त्याच्यातनं चांगल्याच म्हणजे काही गोष्टी घडल्या. जेव्हा शिप्रा तुझे आई बाबा गेले आणि तुझं नर्सिंग कोर्स पूर्ण झाला, एज्युकेशन झाल्यानंतर तू 12वी सायन्स आहे आणि तुझं नर्सिंग कंप्लीट झालं KEM हॉस्पिटलमध्ये, मामांनी त्यावेळेस तुझ्या म्हणावी अशी साथ दिली, तुझं नर्सिंग पूर्ण केलं. पण नर्सिंग पूर्ण केल्यानंतर तू जसं सांगत होती की मी भूतकाळात जायचे, मला जुन्या गोष्टी आठवायच्या, जुन्या गोष्टीतल्या काही इमेजेस तुझ्या डोळ्यासमोर राहायच्या की जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये जॉब करायची, तुझी नाईट शिफ्ट असायची. जसं की तू मला म्हटली मी ऑपरेशन थिएटरमध्ये काम करायचे, तर मला त्या डॉक्टर आणि नर्सिंगच्या माध्यमातून एक वेगळी इमेज माझ्या डोळ्यासमोर दिसायची. तर मला त्याच्याबद्दल तू माहिती दे की इमेज म्हणजे
त्यांच्यामध्ये तुला काय असं दिसायचं? आणि जेव्हा तुझं एज्युकेशन झालं, नर्सिंग कोर्स तू पूर्ण म्हणजे तुझं 12वी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तू नर्सिंग कोर्स कंप्लीट केला, म्हणजे एज्युकेशन करत होती, शिक्षण घेत होती नर्सिंगचं, तेव्हा भास होत होते का तुला तुझा पूर्ण कोर्स पूर्ण झाल्यानंतर भास चालू झाले? याची मला थोडी माहिती सांग. म्हणजे सुरुवातीला मला जेव्हा त्रास चालू झाला तेव्हा हा कुणालाच ऍक्सेप्ट होणारा नव्हता. म्हणजे आता हिला अशा प्रकारे त्रास होत होता, एक कमवती मुलगी होती, मग तिला एकदम अचानक अशा प्रकारे का त्रास झाला किंवा ह्याच्या मागची कारण मीमांसा कोणी समजून नाही घेतली. मग शेवटी मला म्हणजे येरवड्याला नेण्यात आलं. मग तिथे ट्रीटमेंट दिली गेली. मग तिथे मला गोळ्या चालू केल्या आणि गोळ्या चालू केल्यानंतर मग लॉंग टर्म ट्रीटमेंटची गरज त्यांना भासू लागली. मग त्याच्यामुळे आमच्या एका परिचितांनी शांतीवनचा आम्हाला पत्ता दिला. मग शांतीवनमध्ये आल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल घडले आणि खूप चांगल्या आठवणी मला तिथे मिळाल्या. पण माझ्या आजीबरोबरच मला शांतीवनला त्यांनी शिफ्ट केलं होतं, कारण की घरामध्ये आजीला सांभाळायला कोणी नव्हतंच आणि तिच्याबरोबर राहणं मला जास्त गरजेचं होतं. आणि माझ्याकडेही लक्ष देणारे ना आई बाबा होते ना कोणी इतर गोष्टी होत्या. त्याच्यामुळे फॅमिली प्रॉब्लेममुळे असेल, कदाचित त्यांनी मला ऍक्सेप्ट न केल्यामुळे असेल, तरी पण त्यांनी मला शांतीवनमध्ये ठेवलं. आणि शांतीवनमध्ये मला एक एंजलच मिळाल्या, त्या म्हणजे अनिताताई. इथून पुढचा प्रवास खूपच मनोरंजक आणि चांगला आहे आणि खूप छान आहे, तर तो मला शेअर करायला आवडेल. जसं तुला तू सांगितलं की मला भास होत होते, त्या त्रासाने मी नोकरी सोडली आणि त्याच्यानंतर शिप्रा तू एक तुझ्या मामांनी तुला येरवडा मेंटलला दाखवलं, पण तेव्हापासून तुझी जर्नी चालू झाली असं म्हणावं लागेल. 7 वर्ष तू शांतीवन केअर सेंटर, शांतीवन मेंटल हेल्थमध्ये तू काम पण करतीये आणि सुरुवातीला तर तू पेशंट होती. 2 वर्ष तर तू सुरुवातीला 2000 आय थिंक तू 15 मध्ये आली होती. 2015, 16 आणि 17 3 वर्ष तू ॲज अ पेशंट म्हणूनच शांतीवनमध्ये राहिली. हे मला चांगलंच आठवतंय, कारण तुझी सेवा मीच केली आहे. आणि 2017 नंतर तू नॉर्मल होऊन आपल्या इथे एक सर्वसामान्य ॲज अ सिस्टर म्हणून काम करायला लागली. पण जेव्हा तू सुरुवातीला तुला तू मला एक स्टोरीमधनं सांगितलं होतं की मला असा भास झाला होता की ॲज अ एंजल्स म्हणून मॅडम तुम्ही मला दिसतं, की जसं मी आज मलाही अभिमानाने सांगायला आवडतंय की मी एंजल्स म्हणून तुझ्यासाठी आले. की थोडक्यात तुला असं जाणवलं होतं का की मी शांतीवनमध्ये जाणार आहे किंवा तिथे माझी एक जर्नी चालू होणार आहे, आयुष्याचा एक टप्पा मी तिथे गाठतीये? कारण जेव्हा तू सायकॅट्रिक सिम्पटम्स तुझे चालू झाले, भास होणं वगैरे, तू ट्रान्समध्ये जायची, तुझ्या मामांनी तेव्हा आई वडील नव्हते, त्यामुळे मामांनी जबाबदारी घेतली. तुझा नर्सिंगचा कोर्स मामींनी पैसे भरून पूर्ण केला असं तू सांगितलंस. पण कोर्स पूर्ण झाल्यानंतर तू नोकरी खूप काळ टिकू शकली नाही तुला त्रासामुळे, आणि त्याच्यानंतर तुला शांतीवनचा दरवाजा उघडा दिसला आणि तू तिथे आनंदाने आली राहायला. पण त्याच्या आधी तुला सायकॅट्रिक ट्रीटमेंटची गरज होती आणि अजूनही तू घेती, पण माइल्ड डोसेस आहे. कारण तू एवढी मोठी जबाबदारी पेशंटपासून ते स्टाफपर्यंत आली आहेस, कारण आधी पेशंट म्हणून होते आणि 2 ते 3 वर्षानंतर तू एकदम नॉर्मल बिहेवियर आलं तुझं आणि खूप चांगल्या प्रकारे तू आज शांतीवन मेंटल हेल्थमध्ये पेशंटची काळजी घेते, औषधं देते. मला ह्याचं पण तुझं खूप कौतुक आहे. पण जेव्हा तुझे मामा शांतीवनमध्ये आले, ॲडमिशन केलं, तेव्हा तू तुझ्या आजीसोबत होती 2 ते 3 वर्ष सलग. तुझ्या आजीसोबत असताना मी डोळ्यांनी पाहिले, आजीची सेवा खूप छान प्रकारे केली. आजी पडल्यानंतर ती अगदी बेड रिडन झाली. तिचं डायफर बदलणं, तिला जेवू घालणं, तिचं स्पंजिंग करणं, तिचं केस विंचरणं, नखं कापणं, सगळं काही तू केलंस. ह्याचं तर ब्लेसिंग तुला मिळालंच आहे. पण त्याच्यानंतरचं तुझं आजी गेल्यानंतर सगळ्यात वाईट मला याचं वाटतंय की जर एखादी लेडीज आहे, तरुण आहे, म्हणजे सगळ्यात मी असा क्षण व्यक्त करतेय की तो मी कधीच विसरू शकत नाही, की एक आपली फॅमिली मेंबर आहे किंवा आपल्या घरातली आहे, तिच्या घरातली एक व्यक्ती की ज्यांनी आमच्या इथे ॲडमिट केलं. तिला ॲडमिट केल्यानंतर 2-3 वर्ष तिच्या आनंदाने गेले. आनंद म्हणजे तिलाही मेंटली डिस्टर्ब होतीच, ती जास्त इन्व्हॉल्व नव्हती, कोणाशी बोलत नव्हती. आणि त्याच प्रकारे ती तिच्या
तुझ्या आजीसोबत राहत होती, आजीची सेवा पण करत होती, पण मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे तू औषधं पण घेत होती, किंवा तुला तुझंही कळत नव्हतं की आपण हायजीन मेंटेन कसं करावं किंवा काय. असे बरेचशा अडचणी तुला आयुष्यात आल्या, जिथे शांतीबनमध्ये येण्याआधी पण आणि नंतर पण. 2-3 वर्ष 2015, 16, 17 तुझे थोडेसे आजारपणातच गेले असं मला वाटतंय, कारण मेडिसिन पण मीच द्यायचे तुला, तुझे जे काही मेडिसिन चालू होते. पण सगळ्यात वाईट गोष्ट मला याची वाटते, एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून, की जेव्हा तिची आजी वारली तर घरातले काही मेंबर असे होते, मी नाव नाही सांगू शकत, पण काही वाईट अनुभव की ते अजूनही माझ्या मनात आणि कानात आहे, की लिटरली जेव्हा तिची आजी वारल्यावर ती व्यक्ती म्हणाली, तुझा सांभाळ तर आम्ही करू शकत नाही, जर मॅडम तुम्हाला सांभाळायचं नसेल तर मी त्या मुलीला पंढरपूर, गाणगापूर, आळंदी या ठिकाणी देवक्षेत्रात सोडून येतो. रोडवरचा कोणताही पुजारी, कोणतीही व्यक्ती तिला ॲक्सेप्ट करेल किंवा एक सेवा म्हणून तिला कुठेतरी काम मिळेल. पण डोळ्यातनं खरंच म्हणजे एक टपकन अश्रू येण्यासारखीच ही गोष्ट आहे आणि इमोशनल होण्यासारखीच गोष्ट आहे, की असंही घडू शकतं का, आणि घडतंय हे तर मान्यच करते मी, कारण हिच्या व्यतिरिक्त खूप काही उदाहरणं बघायला मिळत आहेत जगामध्ये, की जबाबदारी झटकणं हा काय प्रकार असतो मला नक्कीच माहिती आहे. पण ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे, की ठीक आहे आज तुमची परिस्थिती नाही आहे की एक व्यक्ती सांभाळण्याची, किंवा तुम्ही इन्कम सोर्स नसेल किंवा कुठल्याही अडचणी असेल, पण त्याला हे ऑप्शन्स नाही आहे ना की तुम्ही एखाद्या आळंदी या पंढरपूरला सोडून या, म्हणजे तिला रोडवरनं कुणी नेईल, हे चुकीचं आहे. म्हणूनच आज स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत त्याचं प्रमाण वाढत आहे, कारण आपणच प्रत्येक स्त्रीला, तो पुरुष असो या स्त्री असो, सपोर्ट केला पाहिजे. जेव्हा तिचे घरातले काही फॅमिली मेंबर माझ्याकडे आले की माझी आई तर वारली, हिचं ते तुम्ही तुमचं बघा, तुम्हाला नसेल सांभाळायची तर मी तिला रोडला कुठेही सोडतो, तेव्हापासून मी त्यांना जो शब्द दिला की जोपर्यंत मी जिवंत आहे किंवा माझा श्वास आहे तोपर्यंत तिची जबाबदारी मी घेणार आहे, असा मी त्यांना शब्द दिला आणि तो शब्द मी पाळतीये आणि नक्कीच पाळणार आहे. तर जे काही आपल्या दोघींबाबतीत जो संवाद साधलाय मी, तर याच्यानंतरचं तुझं पुढचं फ्युचर मी तुला सांगितलंय की एखादा चांगला तुझ्या आयुष्यात मुलगा आला तर मी तुझं लग्नाचा विचार नक्कीच करणार आहे, कारण मलाही वाटतं इतर मुलींसारखं तुझंही आयुष्य उजळून निघावं. जबाबदारी आज सगळ्यांनी घरातल्यांनी झटकली आहे, पण आज जी शांतीबन संस्था आहे किंवा मी आज तुझ्या पाठीशी उभी आहे, तर माझी तर जो काही सपोर्ट आहे तो तुला शेवटपर्यंत नक्कीच देणार आहे. आणि आज तुझ्या आयुष्यात काही आनंदाचा क्षण आला आहे की एक मुलगा बघितला आहे, तो तुला आवडला आहे, त्या मुलालाही तू आवडली आहे आणि तो मुलगा तुला औषधांसहित एक्सेप्ट करायला तयार आहे, जे काही तुला मेडिसिन चालू आहे. ही माझ्यासाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे की तुझं कुठेतरी खूप छान होणार आहे, चांगलं होणार आहे. यात मला खूप एक आनंद मिळत आहे की तुला तुझ्या आयुष्यात कुठेतरी हळूहळू एक महत्त्वाचा टप्पा तू गाठत चालली आहे. तर अजून तुला काय सांगूशी वाटतं, किंवा तू शांतीबन जे काही लग्नाचं आपलं गोष्ट घडतील, लग्न झाल्यानंतर तू तुझी ओळख तशीच कायम ठेवणार का याच्या पुढे? म्हणजे आजी गेल्यानंतर आजी आणि मामा माझे, म्हणजे मामांनी मला शांतीबन मध्ये सोडलं होतं. त्याच्यानंतर आजी फार वयस्कर होती, साधारण 90च्या घरामध्ये होती, आणि त्याच्यानंतर ती सडनली फॉल झाल्यामुळे तिला जो त्रास होत होता त्याच्यामध्ये मी तिची सेवा केली. आणि मी मनोरुग्ण म्हणून गोळ्या पण घेत होते, पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया म्हणून माझा डायग्नोसिस पण केला होता. तो खूप कठीण काळ होता माझ्यासाठी, आणि त्या काळामध्ये मला अनिताताईंनी इतकी मोलाची मदत केली. त्यांची संपूर्ण फॅमिली माझ्या पाठीमागे उभी राहिली. शिवाय म्हणजे अनिताताईंनी माझी इतकी म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे मनामध्ये आडपडदा न ठेवता इतक्या मनापासून आणि आई सारखी सेवा केली की त्याच्यातनं मी बाहेर पडू शकले आणि त्याच्यातनं मी उभी राहिले. इतर रुग्णांपेक्षा सुद्धा मला जे त्यांनी माया लावली, म्हणजे माझ्या भुकेच्या, इव्हन माझ्या सगळ्या पर्सनल हायजीन मेंटेन ठेवण्याच्या गोष्टी असो किंवा इतर माझ्या सगळ्या गोष्टी असो, माझे केस विंचरण्यापासून ते माझे दात स्वच्छ करण्यापर्यंत किंवा माझ्या सगळ्या गोष्टी त्यांनी मनापासून केल्या. आणि मला जेवण वाढण्यापर्यंत, किंवा हिला कधी भूक लागते, कितपत भूक लागते, किंवा कुठल्या गोष्टी कुठल्या वेळी हिला काय पाहिजे आहे, एवढी सर्व रिक्वायरमेंट त्यांनी मनापासून. आणि 3 वर्ष त्यांनी मला काहीच कळत नव्हतं. 3 वर्ष मी सतत खायचे आणि झोपायचे, पूर्ण सिडेशनच्या अंमलाखाली होते. आणि 3 वर्ष त्यांनी मनापासून मला कुठलाही म्हणजे
नाही का, ही अशी मुलगी का असेल किंवा ही अशी का वागत असेल, किंवा कुठलाही तिटकारा, कुठलाही तिरस्कार न करता एकदम मायेची ऊब दिली. आणि खरं तर आज त्याच्यामुळेच मी उभी राहिलेली आहे. आणि मनोरुग्णांना समाजात जो तिरस्कार मिळतो किंवा मनोरुग्णांना ज्या गोष्टी म्हणजे मिळू शकत नाही, तसं तर कधीच मला अनुभव आला नाही. शांतीवन मध्ये माझ्यासाठी एक एंजल म्हणूनच माझ्या अनिताताई आल्या. आणि एकदम घरगुती वातावरण, घरासारखं वातावरण, म्हणजे आजीला दूध चपाती देणं असेल, किंवा मला माझ्या आवडीची पनीरची भाजी करून देणं असेल, किंवा मला कधी मॅगी खाऊशी वाटली मॅगी करून देणं असेल, किंवा इतर माझ्या छोट्या छोट्या आठवणी, छोट्या छोट्या गरजा, छोट्या छोट्या गोष्टी असतील. कधी मला असं जाणवलं नाही की अरे आज आपण वृद्धाश्रमात आहोत किंवा आता आपण फार घराच्या बाहेर पडलोय, असं कधीच नाही. पूर्ण मी आले तशी मी फॅमिलीतच आहे आणि पूर्ण फॅमिलीच माझ्या पूर्ण आजूबाजूला आहे. आणि सर्वांनी मला, फक्त अनिताताईच नाही तर अनिताताईंचे मिस्टरही खूप छान आहेत, अमित सर ते असतील किंवा आई असेल, त्यांच्या सासूबाई असतील, सर्व जणांनी मला इतकं प्रेम दिलं, इतकं प्रेम दिलं आणि त्या आजारातनं बाहेर पडायची मला ताकद दिली, बळ दिलं. आणि आज मी उभी आहे ती त्यांच्यामुळेच उभी आहे. आणि एंजल, खऱ्या अर्थाने त्यांना एंजल हा नाव आणि हे उत्तर किंवा हे समर्पक आहे. म्हणजे मला तर त्या दिसल्याच होत्या की त्या आहेतच आहे, माझ्या आयुष्यात त्यांचं स्थान आहेच आहे. पण तरी पण एकदम छान आणि एकदम सुंदररित्या माझं आयुष्य त्यांनी आज उभं केलेलं आहे आणि मला त्याच्यातनं बाहेर काढलेलं आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि मनोरुग्णांना जे अधिकार देणं असेल किंवा त्यांना एक प्रेम देणं असेल किंवा त्यांना समाजात परत आणणं असेल, आता ते बरे झाले तरी त्यांचे घरचे त्यांना ऍक्सेप्ट करत नाही. पण अनिताताई एक अशा पर्सन आहेत की आज हजारो आणि शेकडो मनोरुग्णांना त्यांनी, किंवा आज त्यांच्या हाताखालून एवढ्या केसेस गेल्या असतील, पण तरी पण त्यांनी एक मनापासून सगळ्यांना ऍक्सेप्ट केलेलं आहे. ही गोष्ट सोपी नाहीये की एखादा सतत घाण करतोय बाबा किंवा त्रास देतोय बाबा आणि त्या व्यक्तीला त्याच्या घरातनं उठून आणणं, आहे त्या कंडिशन मधनं त्यांना कसंही सांभाळणं, किंवा आज त्यांना काही बरेच प्रॉब्लेम आहेत, त्या प्रॉब्लेमला हँडल करून एका स्त्रीने तिचं सासर सांभाळून, तिचं घरदार सांभाळून, तिच्या जबाबदाऱ्या सांभाळून ह्या सर्व गोष्टी करणं आणि एकटीने करणं हे फार म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि माझी ताई ही सर्व करते याचा मला खूप अभिमान आहे. आणि माझी ताई ही अशीच माझ्या आयुष्यामध्ये कायम राहावी, ही गोष्ट मला खूप म्हणजे तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. आणि ती आज एक एंजलच आहे आणि माझ्या आयुष्यात आलेली ती सर्वात चांगली व्यक्ती आहे की जिच्यामुळे आज मी उभी आहे. शिप्रा, जेव्हा तू शांतीबनमध्ये येणार होती, म्हणजे मला ह्या गोष्टी अजूनही मनाला पटत नाहीये की असंही होऊ शकतं का रिअल लाईफमध्ये, की जसं की तुला भास होत होते, तू ट्रान्समध्ये जायची, जुन्या गोष्टी तुला राजे महाराजांच्या काळातल्या गोष्टी आठवत होत्या, डोळ्यासमोर इमेज दिसायची. त्याच वेळेस तुला शांतीबनमधील, जशी की मी एक संस्थापिका आहे, माझ्याविषयी तुला भास झाला, असं तू सांगितलं की एक एंजल्स माझ्या लाईफमध्ये येणार आहे आणि त्या एंजल्सपर्यंत मी पोहोचणार आहे, असं तू मला सांगितलं होतं. म्हणूनच आज मला वाटलं की आपण या चॅनलच्याद्वारे सगळ्या जगासमोर ही हकीकत सांगूया आणि ती मला आवडेल. म्हणूनच मी आज तुला समोर आणलं सगळ्यांच्या, की अशाही गोष्टी आयुष्यात घडतात की ज्या मी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही, बाकी तर ठेवतील की नाही माहिती नाही, पण तुला एंजल्सपर्यंत आणलं आणि ती एंजल्स म्हणजे मी, ह्याचा मला अभिमान आहे की तुला एक शांतीबनमधील एक संस्थापिकापर्यंत आणलं आणि तिथे तुझे खूप मदत झाले. आणि तुला तर मदत झाली, पण तुझ्या मदतीपेक्षा आज मलाही एक बहीण मिळाली, एक हक्काची, की आज तू माझ्या पाठीशी किंवा मीही तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहते. तू अडचणीत असेल, मी अडचणीत असेल तर तुझा एक मला छोटासा अनुभव सांग की तुला माझ्याबद्दल किंवा एक शांतीबन संस्थेबद्दल की आधी काय फील झालं, आधी काय वाटत होतं की तू कुठे जाणार आहे, तुझा पुढचा प्रवास कुठनं सुरू होणार आहे आणि कुठे शेवट होणार आहे, असं काही जाणवलं होतं का? म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एकदम अनिताताई म्हणजे तुम्हीच, आणि तुम्ही एंजल म्हणून आल्या आणि तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे तुम्ही मला एकदम बाळ असताना किंवा तुम्ही मला एकदम सुरुवातीच्या स्टेजमधून बाहेर काढून आतापर्यंत माझी जबाबदारी घेतली आणि तुम्ही ती झटकली नाहीत तर नाहीच,
पण तुम्ही माझं आयुष्य उजळून टाकण्यासाठी एक छान निर्णय घेतला आणि तुम्ही माझ्यासाठी एक छान मुलगा बघितला. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला वाटतच असतं की एक हक्काचं माणूस त्याच्या आयुष्यात यावं आणि त्याच्याबरोबर आपलं लाईफ चांगलं जावं, किंवा म्हणजे इतर नाती मला कमी मिळाली, पण एक माणूस म्हणून मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात जो माझा जोडीदार असेल तो माझ्या आयुष्यामध्ये लाईफ लॉंग सपोर्ट करणारा आणि आयुष्यभर साथ देणारा असावा, एकनिष्ठ असावा. आणि तशा प्रकारचा एक मुलगा तुम्ही माझ्यासाठी बघितलाय आणि तुम्ही माझं ती जबाबदारी पण पार पाडणार आहात, याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय. म्हणजे असं तुम्ही मला पूर्णत्व दिलं एक प्रकारे, की हो, की माझ्या जीवनाला एक स्त्री म्हणून तुम्ही आज पूर्णत्व देत आहात, त्याचा मला खूप आनंद होत आहे. आणि तुम्ही कायम मोठ्या बहिणीसारखे माझ्या मागे उभ्या आहात, मला प्रत्येक संकटातनं बाहेर काढत आहात. आणि असंच तुम्हाला देव इतर भगिनींना पण म्हणजे संकटातनं बाहेर काढण्याची बळ देव, बुद्धी देव. आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी म्हणजे तुम्ही जे मला सपोर्ट केला आणि त्याच्याबद्दल तर मी तुमची आभारी आहेच, पण माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही जे नंदनवनाच फुलवता आहे आणि म्हणजे एक नाही का मनापासून तुम्ही माझं जे एक रोप लावतो, त्याला आपण खत पाणी घालतो, त्याचा वाढवतो, त्याला जगवतो, त्या दृष्टिकोनातनं जसं तुम्ही मला आज कपडे दिले, खाऊ दिला, सगळ्या गोष्टी किंवा माझ्या कुठल्या पण इच्छा आहेत, माझ्या ज्या इच्छा आहेत त्या कधीच न मारता तुम्ही मला डेव्हलप केलं, त्याच्याबद्दल तर खूपच मला म्हणजे आज मनातनं मी खूप म्हणजे अशी आभारी पण आहे आणि खूप छान पण वाटतंय मला, की अरे वा, मग की मला अशी म्हणजे देवदूतच एक मिळाली की जिच्यामुळे आज माझं आयुष्य सुखात गेलं. नाहीतर माझं आयुष्य लिटरली एरवड्यात गेलं असतं किंवा एखाद्या मनोरुग्णालयात गेलं असतं, पण आज मी तुमच्या सानिध्यात आले तर मला एक देवाचा स्पर्शच झालाय असं मला वाटतं. आणि खूपच छान पद्धतीने माझं आयुष्य पुढे जाईल आणि तुमची साथ मी कधीही सोडणार नाही. आणि आयुष्यभर ती म्हणजे मला बहीण हवीच आहे आणि अशीच बहीण हवी आहे आणि अशीच एंजल माझं आयुष्य. धन्यवाद. माणुसकीचा आवाज ह्याच आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा. अशाच प्रत्येकाच्या कथा आणि प्रत्येकाचे अनुभव मी तुमच्यासमोर या माध्यमातून मांडणार आहेत. तर या चॅनलला खूप सारं प्रेम द्या आणि शेअर करा. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही आठवणी दडलेल्या असतात आणि काही ना काही प्रत्येकाला अडचण असते, तर आपण नक्कीच या सगळ्यांना सपोर्ट करूया. म्हणजे अनिताताई सारख्या ज्या एंजल्स आहेत, अनिताताई सारख्या ज्या देवदूत आहेत, जे समाजात धडाडीने कार्य करत असतात, तर त्यांना एक सपोर्टची गरज असते. आर्थिक असो, मानसिक असो, म्हणजे किंवा इतर म्हणजे ह्युमन रिसोर्सेसच्या दृष्टिकोनातून असो, तर तो ज्यांना ज्यांना शक्य आहे तो त्यांनी करणं फार गरजेचं आहे. आणि आजच्या काळामध्ये गरज झाली आहे वृद्धाश्रम किंवा म्हणजे अशा लोकांना सांभाळणं ही फार कर्मकठीण गोष्ट आहे. कारण की एक दिवस आपल्याला एखादा परकीय माणूस सहन होत नाही, पण आज 300-350 लोकांना त्या एवढ्या प्रेमाने सांभाळतायत आणि त्यांच्या गुणदोषासकट सांभाळता आहेत. ही सर्वात महत्वाची आणि मोठी आणि खरोखर माणुसकीची गोष्ट आहे. आणि ज्या लोकांना अक्षरशः घरी कोणी विचारत नाही किंवा समाजात ज्यांना स्थान नाही, अशा व्यक्तीला त्यांच्या आयुष्यभर सांभाळणं ही काही छोटी गोष्ट नाहीये. आपल्या एवढ्याशा आयुष्यामध्ये आपली किती स्वप्न असतात, इकडे जायचं, तिकडे जायचं, हा एन्जॉय करायचा, तो एन्जॉय करायचा. खरं तर त्या पण ही गोष्ट करू शकल्या असत्या, की त्यांना पण आज आयुष्य जगायला खूप म्हणजे असं वाटलं असतं की मी पण आज त्यांच्याकडे पैसा आहे किंवा ह्या गोष्टी त्यांना असं वाटतं, पण त्यांनी खूप शून्यातनं सुरुवात केली आणि त्या पुढे गेल्या. आणि मला आज त्यांच्याबद्दल खूप आदर आहे की त्यांनी आज 300-350 लोकांची जीवन मार्गी लावलेले आहेत आणि आज ते लोक त्यांच्याकडे जीवनाचा आधार म्हणून बघतात. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे. आज त्यांना पण वाटतं की माझी हौसमौस करावी, मी जावे कुठेतरी, मी फिरावी किंवा माझ्या परिवाराला मला वेळ देता यावा, पण तरी पण ती गोष्ट बाजूला सारून त्या आज आपल्यासाठी करतायत. तर त्यांना कुठेतरी सपोर्ट करण्याची युवा पिढीची गरज आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मॅडमला सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे. माणुसकीचा आवाज या आमच्या ब्रॉडकास्टिंग चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रिअल लाईफच्या या स्टोरीमध्ये तुम्ही सहभागी व्हा, ते ऐका आणि म्हणजे एक मदत म्हणून तुम्ही अनिताताईंना सपोर्ट करा अशी माझी खूप इच्छा आहे. आणि या चॅनलला तुम्ही लाईक करा.
धन्यवाद. पॉडकास्टच्या माध्यमातून आज जसा शिप्राताईंचा प्रवास मी तुम्हाला सांगितला, तसेच नवनवीन जीवन प्रवास या माध्यमातून मी मांडणार आहे. या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत शेअर करा. आणि प्रत्येकाच्या आयुष्याच्या अनुभवातनं आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. अशीच एक शिकवण किंवा आपण विश्वास ठेवणार नाही असा क्षण शिप्राताईंच्या आपल्याला या स्टोरीमधनं ऐकायला मिळाला. एक छोटीशी कविता मी तयार केली आहे, तर नक्कीच तुम्ही लाईक करा. असतात काही आठवणी येते डोळ्यात पाणी, या कोणी नसले या जगात आई तुझ्या वाणी. घाबरलं दचकलो बालपणी, निर्भयाची फुंकर तूच मारली काणी. दिला कपडा दिली खेळणी, पुरवला सर्व लाड, स्वतः मात्र फिरल्या आठवणी. भरल्या जखमा लावले मलम, कधी येऊ दिले नाही डोळ्यात पाणी. खरंच का कोणी नसते या जगात आई तुझ्या वाणी. धन्यवाद. सुंदर.